याच्यामुळे आज इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अंधारात शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे। आज 7-8 हजार रुपये लाईट बिल येणार ही शाळा डायरेक्ट 2.5 लाखावर आले। काहीतरी फालतू राजकारणासाठी तर आमच्या मुलांच्या शिक्षणावर त्या ठिकाणी कदा आणतात ते। सदाशिव पेठेमध्ये असलेली एक महानगरपालिकेची शाळा सध्या अंधारामध्ये आहे। विद्यार्थी इथं अंधारामध्ये शिक्षण घेत आहे आणि काय आहे हा पूर्णपणे प्रकार आणि हा पूर्ण घोटाळा आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत काही आहे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय आहे हा विषय आणि कशा प्रकारे महानगरपालिकेला अडकवण्यात आलेला आहे। गेले 4 महिन्यापासून आपण ह्या महानगरपालिकेच्या शाळेतला भ्रष्टाचार बाहेर काढला होता आणि इथं माहितीच्या अधिकारात असं देखील लक्षात आलं की इथल्या ज्या वास्तू आहेत ह्या महानगरपालिकेच्या ताब्यात नसून इथल्या एका स्थानिक नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांमार्फत ह्या वास्तू चालवल्या जातात। ते इथं त्या ज्या वास्तू चालवत आहेत त्याच्यामध्ये व्यायामशाळा आहे, अभ्यासिका आहे आणि ह्या गोष्टी करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना ते फार अभिमानास्पद वाटत आहे। परंतु या सगळ्या गोष्टी करताना ते इथं चोरून लाईट बिल वापरत होते आणि इथल्या वास्तूवर ताबा ठेवलेला आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये अशा कुठल्याही प्रकारची नोंद नाहीये की जेणेकरून ह्या वास्तू त्यांना चालवायला दिल्यात वगैरे। परंतु आज शहरातला हा 1 नंबरचा नेता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष त्याच्या या छत्रछायेखाली या वास्तू चालू आहेत आणि अशा प्रकारे ह्या गोष्टी घडत असताना आज पुणे महानगरपालिकेला महावितरणकडून मोठा लाखोंचा दंड लावण्यात आला। याच्यामुळे आज इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अंधारात शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे। 13 ऑगस्ट रोजी इथल्या शाळेचं लाईट बिल कट करण्यात आलं आणि म्हणूनच आज गेले 10 ते 12 दिवस झाले इथले विद्यार्थी अंधारात शिक्षण घेत आहेत। आज फुले शाहू आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रामध्ये जिथं आज विद्येचं माहेरघर आहे अशा ठिकाणी जर का अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं या सत्ताधाऱ्यांनी तोंड दाखवण्याची कुठेच गरज नाहीये। यांनी स्वतःचं तोंड काळं करून घ्यावं। आज शिक्षण जर का मिळत नसेल, शिक्षणासारखा मूलभूत अधिकार जर का पालिकेतल्या विद्यार्थ्यांना मिळत नसेल, पालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि शिक्षण विभागाचे जे मूळ अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन तत्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि संबंधित ह्या ज्या वास्तू ज्या लोकांकडे ताब्यात आहेत त्याच्यावर कुलूप लावलं पाहिजे, त्यांना इथून बेदखल केलं पाहिजे आणि पालिकेला नाहक ज्यांनी वीज चोर असं घोषित केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। महावितरणचे अधिकारी देखील याच्यामध्ये सामील आहेत, त्यांनी सुद्धा यांना मदत केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या मिळून ज्या केलेल्या गोष्टीमुळे महानगरपालिका वीज चोर तिथं आलेली आहे। तुम्ही माझ्या समोर बघू शकता हे लाईट बिल आहे। या लाईट बिलामध्ये इथं अमाऊंट दिलेली आहे 2,50,450 रुपये। एवढ्या मोठ्या रकमेचं बिल आज पुणे महानगरपालिकेला भरावं लागत आहे। वास्तविक या शाळेला याआधी 8 ते 10 हजाराचं बिल येत होतं, परंतु इथं जेव्हा पुणे महावितरणच्या लोकांनी कारवाई केली तेव्हा महानगरपालिकेला चोर घोषित करण्यात आल्याने कलम 126 अंतर्गत लाखोंचा दंड लावण्यात आला। आता हा एवढा मोठा दंड पालिका का भरेल आणि कोणासाठी भरेल? कारण याच्या आधीचा रेकॉर्ड बघितला असता 8 ते 10 हजार येणार लाईट बिल आज लाखोमध्ये येते, म्हणजेच महानगरपालिकेला सबशेल फसवण्यात आलेले आहे आणि इथल्या सर्व याची जबाबदारी मला वाटतं इथल्या स्थानिक नगरसेवकांनी घ्यावी आणि हा जो दंड आलेला आहे हा त्यांनी स्वतःच्या पैशाने भरावा। कारण त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतात की आमच्या नगरसेवकांच्या मार्फत आम्ही या सगळ्या गोष्टी करतो, त्यांना अभिमानाने वाटतात। पण मूळतः जर काही वास्तू तुमची नाहीये, तुम्ही त्याचं भाडं भरत नाहीये, तर तुम्ही या गोष्टीचं कशासाठी तुम्ही क्रेडिट घेताय? आणि असं उगाचच क्रेडिट घेऊ नका, स्वतःच्या पैशाने तुम्ही हॉल विकत घ्या, तिथं तुम्ही इतर विद्यार्थ्यांना जी काय समाजसेवा करायची त्या प्रकारे समाजसेवा करा, असं आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून वाटतं। पुणे महानगरपालिकेची ही वीज चोरी होत होती आणि ही महानगरपालिकेपर्यंत गोष्ट आतापर्यंत कसं काय नाही? महानगरपालिकेपर्यंत ही गोष्ट पहिल्यापासून आहे। याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी म्हणजे विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, इथले महावितरणचे अधिकारी आणि इथले स्थानिक नगरसेवक आणि त्याचे कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून केलेला हा भ्रष्टाचार आहे। हा आमचा आरोप आहे आणि आरोप नाही हे आज सिद्ध पण झाले। आज 7-8 हजार रुपये लाईट बिल येणार ही शाळा डायरेक्ट 2.5 लाखावर आले। याला कारण आहे ही अनधिकृतपणे उभी असलेली इथली व्यायामशाळा, अभ्यासिका ही सर्वात मोठी घटना आहे। आज मुलं अंधारामध्ये शिकतात। पुण्याचं विद्येचं माहेरघर म्हणतो आपण याला, सांस्कृतिक शहर म्हणतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण आजगरासारखे इथं उभे असलेले यांचे नेते लक्ष घालत नाही। अण्णा जे पुण्याचे आत्ताचे त्यावेळीचे महापौर आत्ताचे खासदार आहेत ते लक्ष घालत नाही, इथला आमदार लक्ष घालत नाही, 4 नगरसेवक आहेत भाजपचे इथं लक्ष घालत नाही। याचा अर्थ यांना शिक्षणाची देणे घेणे नाही, डीजे लावा ही संस्कृती यांची चालू आहे। आपल्याला शिक्षण जर पाहिजे असेल, देशाचा विकास साधायचा असेल तर अशा अंधारात मुलं शिकणार का? प्राथमिक शिक्षण अंधारामध्ये पूर्णपणे 1ली ते 7वीचे वर्ग येते आणि हे अंधारामध्ये येत।
ही वाईट अवस्था आहे इथली. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे एक अत्यंत दयनीय अवस्था अशी झालेली आहे इथं वरती या शाळेमध्ये वरचे 2 मजले हे चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय म्हणतात त्याला धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेले आहेत पुणे महानगरपालिकेने. आणि धोकादायक डिक्लेअर केल्यानंतर माननीय उपायुक्तांच्या माध्यमातून आम्हाला जी इथं माहिती भेटली ती इथे वरती अभ्यासिका करण्यात आली. वरती जाऊन बघू शकता अभ्यासिकेचा परत सेटअप उभा केला या वर्गामध्ये. आणि इथल्या मुलांना पत्र्याच्या शेडमध्ये अंधारामध्ये शिकवलं जात आहे. म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे केलंय ना त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मूलभूत अधिकार आहे शिक्षण आणि शिक्षणाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाऱ्या या नगरसेवकावर, या चालवलेल्या अनधिकृत व्यायामशाळा चालवणाऱ्या कार्यकर्त्यांवर, इथल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर आणि शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांवर आणि मालमत्ता विभाग या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. तरच कुठेतरी पुण्याचं भवितव्य आहे. नाही त्या भ्रष्टाचारामध्ये भरकटलेला आमचा प्रभाग 27 जो नव्याने 27 झालाय हा भरकटलेला आहे. आता यांना या सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय इथली जनता शांत बसणार नाही. कोणते नगरसेवक होते हे आणि कशा प्रकारे ही वीज चोरले? पाठीमाग इथल्या मुख्याध्यापकांना आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की धीरज घाटे म्हणून जे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून इथं जो काही कारभार चालतो तो त्यांच्या माध्यमातून चालतो असं त्या आम्हाला अनऑफिशियल बोलून गेल्या होत्या. म्हणजे पहिल्यांदा मला हे सगळं सांगताना इतकं वाईट वाटतंय. म्हणजे मला पहिल्यांदा असं झालं की माझे शब्द फुटत नव्हते. मी पण एका तळागाळातल्या समाजामध्ये माझा जन्म झालाय. त्याच आमच्या समाजाची लेकर इथं शिकतात. बाबासाहेबांनी अधिकार दिले नसते तर आम्ही शिकू शकलो नसतो. आणि हे भाडखाव काहीतरी फालतू राजकारणासाठी आमच्या मुलांच्या शिक्षणावर त्या ठिकाणी कदा आणतात. ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी इथली शिक्षण व्यवस्था चालवतात. ते म्हणजे एवढा संताप करावा जेवढा राग करावा तेवढा कमीच आहे. परंतु या हरामखोर राजकारण्यांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे की राजकारण कुठं करावं आणि समाजकारण कुठं करावं. मुलांच्या शिक्षणात तुम्ही जर असं फालतू राजकारण आणत असाल तर ह्याच्यासारखी वाईट गोष्ट ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अजिबात नाहीये. या सगळ्या राजकारणाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. मी आत्ताच शिक्षण मंडळाचे प्रशासक थोरात यांना फोन केला होता. ही सगळी बाजू त्यांना सांगितली. त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्याध्यापकांनी आम्हाला अजून ह्या संदर्भात काही कळवलं नाही. विश्रामबाग वाडेचे विद्युतचे जे अधिकारी आहेत त्यांना मी फोन केला होता. तेही म्हटले की मलाही ह्या संदर्भात काही माहिती नाहीये. मुख्याध्यापक या ठिकाणी जागेवर नाहीये. 1ली ते 7वीचे वर्ग त्या ठिकाणी फक्त पत्र्याची शेड मारून 2 ठिकाणी चालवतात. ते 4 शिक्षिका आहेत त्यातल्या 2 शिक्षिका बाहेर गेल्यात. मुख्याध्यापक बाहेर आहेत आणि त्या 2 शिक्षिका हे 4 वर्ग त्या ठिकाणी चालवत आहेत. त्या ठिकाणी फळा नाही खडू नाही. आणि अशा पद्धतीने या मुलांचं भविष्य त्या ठिकाणी घडणार आहे का? आता ह्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार कशा प्रकारे दक्षता घेते ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.